चला तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा करण सर अकॅडमीमध्ये एक नवीन व्हिडिओची परत आपण सुरुवात किंवा नवीन व्हिडिओ आपण आज पाहत आहोत बेटा. तर या नवीन व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलं एक नवीन कंटेंट ज्याचं नाव आहे वर्ग समीकरण, जो की रेग्युलरच्या बॅचसाठी सुद्धा उपयोगी ठरतो. इयत्ता 6वी पासून तर ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन कंटेंट असणारा अल्जेब्राचा एक पार्ट दॅट इज नोन ॲज द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा त्याला वर्ग समीकरण म्हणतो. तर हे वर्ग समीकरण सोडवत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच काही याचे एक्झाम्पल्स आलेत. मग त्यावेळेस विद्यार्थी फॅक्टर्स पाडतात, मग परत ते कॉमन नंबर असतील ते वेगळे करतात आणि परत त्याला इक्वेटिंग करून फायनली त्याचं सोल्युशन्स काढतात. मग हे साधारणतः आपल्याला रेग्युलरच्या जर मेथडने सोडवायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर 1.5 ते 2 मिनिटं सहज लागतात. आणि हेच जर आपण शॉर्टकट ट्रिक्स न जर सोडवले तर खूप कमी वेळेमध्ये त्याचं आन्सर काढता येतो. साधारणतः तेच आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 सेकंदामध्ये आपल्याला आन्सर शोधता येतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर इथे पहा, एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीचं देतो. आता आपल्याला इथे काय हवं असेल, आपल्याला दोन संख्यांची बेरीज जी असेल, नीट लक्ष द्यावे. आता इथे मी तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहून देतो. एक्स स्क्वेअर, परत मध्ये एखादी संख्या आपल्याला मांडावी लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 ही संख्या मी मांडली. काय मांडलेली विद्यार्थी मित्रांनो? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 ही संख्या मांडली इज इक्वल्स टू 0. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे आपल्याला दोन फॅक्टर्स पाडायचे आहेत. कोणते दोन फॅक्टर पाडायचे आहेत? तर फॅक्टर पाडत असताना सगळ्यात अगोदर यापूर्वी सांगितलं होतं मी की एक्स स्क्वेअरचा जो सहगुणक असतो तो म्हणजे 1 आणि सगळ्यात शेवटची जी कॉन्स्टंट टर्म असते ती म्हणजे -5. या दोघांचा गुणाकार करायचा. आपल्याला अशी संख्या पाहिजे की ज्यांचा गुणाकार -5 असला पाहिजे आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ती मधली संख्या असली पाहिजे. मग अशा दोन संख्या कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? तर 5 1 5. मग या ठिकाणी -5 आणि -1. -5 मधून जर -1 गेला तर मधली संख्या 4x. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे दोन फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मग एका ब्रॅकेटमध्ये येईल x + 5 तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x - 1. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कमी वेळेमध्ये त्याचे दोन फॅक्टर शोधता येतात. आणि याचंच जर तुम्हाला फायनली सोल्युशन जर काढा म्हटले, त्याची उकल जर काढा म्हटले, तर हीच संख्या +5 जर उजवीकडे जर गेलं तर -5 येते आणि हेच जर उजवीकडे गेले तर x = 1. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्या दिलेल्या दोन समीकरणाचे किंवा दिलेल्या समीकरणाचे दोन फॅक्टर्स आपल्याला सहज पद्धतीने पाडता येते आणि त्याची उकल पण काढता येते. सेम याच पद्धतीचं एक एक्झाम्पल्स पुढे आहे. x² + 2x - 3. पहा, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यावे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सरांनी याचा सहगुणक 1 आणि सगळ्यात शेवटचा अंक -3 यांचा गुणाकार करायचा -3. मग सर अशी संख्या घ्यायची की ज्याचा गुणाकार -3 असला पाहिजे आणि मधल्या संख्याची बेरीज किंवा वजाबाकी. मग अशा दोन संख्या कोणत्या असतील? करेक्ट, 3 1 3. मग +3 असेल -1 असेल. -3 मधून जर 1 गेले तर +2. चिन्हांकडे फार लक्ष द्यायचं. गणित म्हटल्यानंतर जो साइन मिस्टेक्स करेल त्याचा फायनल आन्सर विल बी रॉंग. मग +3 मधून -1 गेले तर इथं +2 राहिले आणि +3 आणि -1चं मल्टिप्लिकेशन -3. तर विद्यार्थी मित्रांनो किती सोपं बघा. एक्स घ्यायचं जशाल तसं व्हॅरिएबल प्लस त्याच्यासोबत काय घ्यायचं, एक फॅक्टर आपण +3 घेतला आणि दुसरा फॅक्टर आपल्याकडे -1. अशा पद्धतीने आपल्याला कमी वेळेमध्ये खूप झालं हार्डली 8 ते 10 सेकंदामध्ये आपल्याला त्याचे दोन फॅक्टर शोधता येते. आणि त्या दोन फॅक्टर जर फायनली जर आपल्याला परीक्षेमध्ये सोल्युशन्स विचारलं किंवा उकल जर विचारली तर सरळ हे पॉझिटिव्ह आलं तर इकडे गेल्यानंतर त्याला निगेटिव्ह करायचं. हे जर निगेटिव्ह असेल तर इकडे गेल्यानंतर त्याला पॉझिटिव्ह करायचं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्या दिलेल्या वर्ग समीकरणाच्या दोन उकली कोणत्या असतील? -3 और 1 किंवा 1 आपण त्याला म्हणू. आपण सेम याच पद्धतीचं एक दुसरं टाईपमध्ये एक्झाम्पल्स आहे. आता इथे सहगुणक बदलतोय, इथे सहगुणक 2 होतो. मग अशा वेळेला हे एक्झाम्पल सोडवायचे तर 2-2.5 मिनिटं परत घेणार आपल्या रेग्युलरच्या मेथडमध्ये. सेम पहिल्यासारखंच 2 आणि -5चा गुणाकार -10. मग सर अशा दोन संख्या घ्यायच्या आपल्याला ज्याचा गुणाकार -10 असला पाहिजे
आणि ज्याची बेरीज किंवा वजाबाकी -3 असली पाहिजे. मग आता 10 ही संख्या कोणकोणत्या टेबलमध्ये येते? 2च्या आणि 5च्या. मग 5 दोन्ही 10, 5 गुणिले 2. मग इथं काय द्यावं लागेल? -5 + 2. -5 मधून जर 3 गेले तर मधल्या संख्या आपल्याला यायला पाहिजे. त्याला म्हणतो स्प्लिट देअर द मिडल टर्म्स. मग काय असतील विद्यार्थी मित्रांनो? सिंपल, एका कंसामध्ये x - 5 तर दुसऱ्या कंसामध्ये x + 2. हां, आता इथे थोडं वेगळं विचार करायचा, नॉर्मली विचार करायचा. फक्त जिथे हा डिस्टर्ब करणारा अंक तुम्हाला दिसतो, ज्याचा सहगुणक आता 1 पेक्षा जास्त आहे, तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो काय करायचं? आता हे तिकडे गेल्यानंतर याचा आन्सर असणार आहे -5, तिकडे गेल्यानंतर +5, हे तिकडे गेल्यानंतर -2. आता आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला आता ह्या 2ने जो सहगुणक इथं डिस्टर्बिंग करणारा असतो, त्या 2ने काय करायचं? याला भागायचं. म्हणजे आपली पहिली उकल विद्यार्थी मित्रांनो मिळाली 5/2 आणि या पण संख्येला 2ने भागायचं. दुसरी उकल बेक बे. तर दुसरी उकल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेली x = -1. ही एक सोपी ट्रिक आपण लक्षात ठेवायला विसरायची नाही. ही जास्तीत जास्त वेळेला परीक्षेमध्ये येतात आणि जर हिला रेग्युलर मेथडमध्ये सोडवलं विद्यार्थी मित्रांनो तर साधारणतः आपल्याकडे 2 ते 2.5-3 मिनिटाचा टाईम लागतो आणि अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्याला ही सोपी ट्रिक काढता येते किंवा सोपी ट्रिक्सने आपल्याला त्याचं सोल्युशन शोधतात. आता याच्याच सारखं परत एक अवघड एक्झाम्पल्स पाहूया आपण. आता पहा, याचा सहगुणक परत 2, याचा सहगुणक 1. मग आपल्याला कोणाचा गुणाकार करायचा? 2 आणि 1चा. बे एक बे. आता इथं थोडं वेगळे काय दिलेलं सर? मधला अंक 2√2 पाहिजे. मग सर अशा 2 संख्या कोणत्या घ्याव्या लागतील? तर विद्यार्थी कन्फ्यूज, विद्यार्थी बऱ्याच वेळेला तिथं विचार करतो आणि त्यावेळेला त्याला माहीतच नाही सर अंडररूटमध्ये संख्यांचं आम्हाला शिकवलंच नाही कधी. तर त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो न घाबरता ज्याचा बेसिक मॅथ पक्का असेल त्याला खूप कमी वेळेमध्ये हे एक्झाम्पल सोडवता येतो. मग या 2लाच आपण जनरली काय लिहित असतो विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने √2. आता इकडे पहा ना, √2 गुणिले √2 सांगा बरं काय येतील? √4. आणि √4चीच किंमत काय असते विद्यार्थी मित्रांनो? 2. लक्षात आलं का? √2 × √2 = √4 आणि √4चं फायनल आन्सर येणार आहे तिथे 2. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बे एक बे. मग याचे 2 फॅक्टर्स कोणते पडतील? √2. पण इथे सर मायनस चिन्ह द्यावं लागेल. इथे पण मायनस चिन्ह. 1 वर्गमुळात 2, 1 वर्गमुळात 2. जर 2 निगेटिव्ह असतील तर त्यांचे ॲडिशन्स नेहमी काय असणार आहे? -√2. मग एका ब्रॅकेटमध्ये x -√2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x -√2. मग ह्याची उकल काढत असताना किंवा ह्याचं जर आपण फायनल आन्सर सोल्युशन्स काढत असताना हे तिकडे गेल्यानंतर काय होतील विद्यार्थी मित्रांनो? +√2. हे पण तिकडे गेल्यानंतर काय होतील? +√2. मग आता सांगितलं सरांनी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे का? नाही. ज्या संख्येला आपण सांगितलं होतं यापूर्वी, जर x² सहगुणक जर 1 पेक्षा जास्त असेल तर त्या संख्येने ह्याला भागायचं, त्याच संख्येने ह्याला भागायचं. मग हे झालं आपलं फायनल आन्सर. ह्याला जर परत सिम्प्लिफाय करायला गेलो आपण, याला जर परत सिम्प्लिफाय करायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो याचं फायनल आन्सर येतं. म्हणजे 2लाच आपण काय करत असतो? √2 लिहित होतो. म्हणजे याचं फायनल आन्सर आपल्याला अशा पद्धतीने 1/√2 आणि सेम दुसरं पण आन्सर 1/√2. अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा खूप बेस्ट वेने आपल्याला त्याचं मांडता येतो आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ते शोधता येतो. जर निश्चित विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.